एका माणसाकडे 1 कोटीची गाडी, खेडगाव. गावात 2-3 वाहनं होते. कशा तरी निमित्तानं ते वाहनं गुंतले. ॲटो नाही, काय नाही गावात. गावाच्या कडेला गरिबाचं एक झोपडं, त्या झोपड्यात मुलगी बाळंतपणाला डिलिव्हरीला आलेली. रात्रीच्या 1 वाजता आईला सांगितलं, आई प्रसूतीच्या वेदना चालू आहेत ग, काय करायचं. घामाघूम झाली आई आणि वडील, काय करावं, परिस्थिती नाजूक, गरीब माणसं. गावात मोठी तुमच्यासारखी व्यक्ती होती, तुमच्यासारख्याकडे गाडी होती साहेब. आणि रात्री 1-1:30 वाजता पोरीचा बाप डोक्याला टापर बांधून आला आणि दार वाजिलं. साहेब कोण? मी. काय काम आहे? मुलीला बाळंतपणाला न्यायचंय, वाहनाची व्यवस्था नाही. 1 कोटीची गाडीत बसणाऱ्या व्यक्तीने विचार केला, बाळंतपणाचा प्रसंग आधी नाजूक असतो. अंजली ताईसाहेबांना माहिती आहे त्या गायनिक आहेत, किती परिस्थिती. मोठ्या माणसानं विचार केला, ड्रायव्हर झोपलेला असेल, त्याच्याजवळ फोन असेल का नसेल काय माहीत. त्या व्यक्तीनं तसाच लुंगीवर असताना शर्ट अंगात घातलं, स्वतःची गाडी चालू केली, गरिबाची पोरगी गाडीत बसविली, तिची आई तिचे बाबा बसले. हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल सारख्या ठिकाणी नमूद केलं. डिलिव्हरी नॉर्मल झाली, लागलीच आणून घातलं. का देव कमी करील त्या माणसाला? का कमी करील? याला म्हणायचं मोठी माणसं, याला म्हणायचं मोठी माणसं. आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि दात घाशीत दुसऱ्याच्या दारात चालला, मग त्याला म्हणावंच लागतं धुवा तोंडन प्याच्या. यायला भिकारी नाही म्हणायचं, यायला भिकारचोट म्हणायचं.